प्रदान करण्यात येत आहे। माननीय श्री बाबासाहेब रावसाहेब वाघमारे यांचा पुरस्कार संपन्न सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत। महाराष्ट्र आदर्श शिक्षण रत्न पुरस्कार यांना प्रदान करण्यात आलेला आहे। यानंतर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त असलेल्या ब्लू स्टार सामाजिक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने नुकताच ज्या विविध क्षेत्रामध्ये मान्यवरांनी उल्लेखनीय कार्य केलेलं आहे अशा मान्यवरांचा नुकताच पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला पंढरपूर येथे। आणि त्यामध्ये एक अहमदपूर तालुक्यातील व्यक्तिमत्व असणारे स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी असलेले बाबासाहेबजी वाघमारे माझ्यासोबत आहेत आणि त्यांना सुद्धा आदर्श शिक्षक रत्न अशा पुरस्काराने त्यांचा सुद्धा गौरव करण्यात आला आहे। आणि बाबासाहेब वाघमारे सर माझ्यासोबत आहेत या क्षणाला। सर स्वागत आहे तुमचा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हमध्ये सर्वप्रथम। धन्यवाद। नुकताच पंढरपूर येथे आपल्याला आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे, काय भावना आहेत याबद्दल? खरं तर मी ब्लू स्टार सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा ऋणी आहे की त्यांनी माझ्यासारख्या सामान्य शिक्षकाचा सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान महाराष्ट्रातील राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केलं। तसं तर तेवढ्या उंचीचं काम नाही, परंतु त्यांनी ग्रामीण भागातल्या शिक्षकांच्या सुद्धा कार्याकडे जी दखल घेतली आणि त्यांनी जो बहुमान दिला सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो। संस्थेच्या नावातच नाव आहे की सामाजिक संस्था, मग या पुरस्काराचा समाजाला कसा फायदा होणार आहे आपल्या माध्यमातून? पुरस्कार हा नाममात्र आहे, परंतु पुरस्काराच्या माध्यमातून जे काम करायला ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते, एक उर्मी मिळते, तर त्यांनी जो बहुमान दिला सन्मान दिला नक्कीच या सन्मानामुळं एक जबाबदारी वाढलेली आहे। समाजामध्ये शिक्षक म्हणून काम करत असताना किंवा पत्रकारितेमध्ये काम करत असताना सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना या पुरस्कारामुळे नक्कीच एक जबाबदारी कर्तव्य वाढलं आणि ह्या पुरस्कारामुळं आणखी सामाजिक कार्य करण्याचं असेल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये असेल काम करण्यासाठी प्रेरणा मिळाली आणि नक्कीच या पुरस्कारामुळं आणखी जोमानं जिद्दीनं चांगलं काम करण्याचा मी प्रयत्न करेन। सध्याच्या स्थितीला जर बघितलं तर काही ठिकाणी डायरेक्ट विकत घेतले जातात पुरस्कार असंही बोललं जाते, मात्र ज्यांच्या माध्यमातून बाबासाहेब वाघमारेंची शिफारस करण्यात आली की साहेबांचं काम तुम्ही स्वतः बघा आणि नंतर ठरवा की बाबासाहेब खरंच त्या पुरस्कारास पात्र आहेत का, असं ज्यांचं तुम्ही नाव मला सांगितलं नेहाताई गवळे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र राज्यभरामध्ये काम सुरू आहे। आणि त्याबद्दल काय सांगायचं आहे की नेमकं या पुरस्कार सोहळ्यासाठी ज्यांना पात्र करण्यात आलं त्याचा काय क्रायटेरिया होता नेमका? त्यांचे वेगवेगळे पुरस्कार होते। आमच्या स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्षा नेहाताई गवळी यांनी मला फोन करून सांगितले की सर पंढरपूरची ब्लू स्टार सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आहे आणि ते तळागाळात जे ग्राउंड लेवलला लोक काम करतात अशा लोकांना ते बहुमान देतात आणि माझी विनंती आहे, मी त्यांना सांगितले की तुमचं काम वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहे, तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करता, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करता, सामाजिक आहे, धार्मिक आहे, अशा वेगवेगळ्या क्षेत्रात तुमचं खूप चांगलं काम आहे आणि माझी विनंती आहे की तुम्ही त्यांचे जे काही त्यांना डाटा लागणार आहे तो द्या। मी तर सुरुवातीला नकोच म्हटलं होतं, परंतु शेवटच्या दिवशी नेहाताईंनी आग्रह केला आणि चंदन बनसोडे जे त्या सेवाभावी संस्थेचे सचिव आहेत त्यांनी थोडीशी माहिती माझ्याकडून मागून घेतली। मी त्यांना जे काही 5-10 वर्षामध्ये काही जे काही आपल्या हातून छोटे मोठे कार्य झाले त्यांच्या काही पोर्टफोलिओ दिला आणि त्या माध्यमातून त्यांनी सगळं अभ्यास केल्याच्यानंतर मला 3 दिवसांनी त्यांची छाननी वगैरे झाली आणि त्यांनी फोन लावून सांगितलं की सर तुम्ही याच्यासाठी पात्र आहात आणि तुम्हाला नेमका कोणता पुरस्कार द्यावा, आम्ही कन्फ्यूज आहोत की तुम्ही सामाजिक क्षेत्रातही काम करता, पत्रकारितेमध्येही काम करता, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम आहे, तुम्हाला जे योग्य वाटेल ते द्या। खऱ्या अर्थानं आम्ही स्वतः देखील आपल्याला जवळून पाहिलेलं आहे आणि खरंच खऱ्या अर्थानं आता ही तुमच्यावरती जबाबदारी आलेली आहे पुरस्काराच्या स्वरूपातून। मात्र आता सुरुवात झालेली आहे असं सुद्धा मला सांगायचं आहे की आपण समाजामध्ये वावरत असताना विविध क्षेत्रामध्ये काम केल्याची पावती तुम्हाला सामाजिक बहुउद्देशीय संस्थेने दिलेली आहे। अशाच पद्धतीने तुमचे कार्य वृद्धिगत होत जाओ याच आपल्याप्रती शुभेच्छा आहेत आमच्यासुद्धा।
ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, लातूर. धन्यवाद. ज्या महापुरुषांनी महान स्त्रियांनी तुमच्या माझ्या उद्धारासाठी स्वतःचं आयुष्य खर्च केलं त्या तमाम महापुरुषांच्या विचारांना कार्यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. आज या ठिकाणी महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त ब्ल्यू स्टार सामाजिक व बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मौली पंढरपूर यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी खरं तर हा कार्यक्रम ज्या भूमीमध्ये होतोय ते महाराष्ट्राचं आध्यात्मिक केंद्र किंवा वारकरी संप्रदायाचं केंद्र म्हणून त्याच्याकडे आपण बघतो ती पंढरी. आणि या पंढरीमध्ये या कार्यक्रमाला जे अध्यक्ष लागले ते तुकाराम महाराज. खरोखरच पंढरपूरमध्ये या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तुकाराम दुगावले सर या ठिकाणी आम्हाला लाभले. त्यांच्या हस्ते आज या ठिकाणी पुरस्कार वितरण झालं. त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेल्या या संस्थेच्या अध्यक्षा विमलताई बनसोडे, त्याचबरोबर या संस्थेचे सचिव आदरणीय चंद्रकांत बनसोडे, त्यांची सर्व टीम, या सर्वांचं मी जेवढे या ठिकाणी पुरस्कार प्राप्त शिक्षक असतील, डॉक्टर्स असतील, कामगार असतील, सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आज या ठिकाणी माझ्यासारखे सामान्य शिक्षक, मी शिक्षक असेल किंवा पत्रकारितेमध्ये काम करतो, सामाजिक कार्यामध्ये काम करतो, मला जेवढं जमतं त्या कार्यामध्ये काम करत असताना आमचा या ठिकाणी आपण सन्मान केला. माझ्यासोबत या ठिकाणी आसामकडून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी सोबत आलेले शिवाजीराव गायकवाड असतील, धर्मानंदजी कांबळे, अजय वाडेराव, माझे बीएडचे वर्गमित्र सुजित कांबळे, कोर्टाचे क्लर्क आहेत, शिक्षक मिळून आलेले सुद्धा गाठी असतात. त्याचबरोबर माझ्या आमदार लढ्यामध्ये माझे सहकारी जे आम्ही या राज्यातील 65,000 शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र कष्ट करतो ते माझ्या खंडाला खांदा लावून आमच्या लग्नाच्या रणरागिणी रंजनाताई ढोळके या संभाजीनगरहून आल्या. त्याचबरोबर या ठिकाणी नेहाताई गवळी मुंबईचे त्या उपस्थित राहू शकलेल्या त्यांच्या जाऊबाईचे 2-3 दिवसापूर्वी झालं. त्याचबरोबर दुसऱ्या आमच्या सहकारी सुजाता खड्डे शिरेने या सोलापूरच्या होत्या, त्यांच्या विचारात दवाखान्यात न्यावं लागलं. मी सर्वप्रथम या दुसऱ्या सेवा संस्थेचे ऋण व्यक्त करतो याच्यासाठी की आपण या ठिकाणी कोणत्याही मोठ्या लोकांना बोलवलं नाही किंवा कुठल्या राजकीय लोकांना बोलवतात किंवा कुठल्याही सुद्धापत्रामध्ये व्हीआयपी गाडी कुठे आले, कारण ते लोक जे जसे कार्यक्रम घेतात ते पैशासाठी घेतात, ते पहिल्यांदा हे संदर्भ असेल किंवा या दुसऱ्या संघटनेनं सामान्य लोकांना जे तळागाळामध्ये ग्राउंड लेवलला काम करतात अशा लोकांची निवड केली. त्याबद्दल सर्वप्रथम आपण चंदन बोलकर यांच्या काळापासून कौतुक करूया. दुसरी गोष्ट, त्यांनी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या लोकांना या ठिकाणी बोलवलं. मी 250 किलोमीटरवरून आलोय. लातूर जिल्ह्यातला अहमदपूर तालुका जो की कर्नाटकच्या बॉर्डरला मी आहोत, तिथून आलोय आणि इकडं गोव्यावरून या ठिकाणी आमच्याकडे बहिणी आलेल्या दिसल्या, संभाजीनगरवरून आले, म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या आणि विविध क्षेत्रातल्या. पहिला पुरस्कार ज्यांना दिला तुम्ही त्या आदर्श माता पिता असतील किंवा आदर्श माता असेल, आदर्श शिक्षक असतील, आदर्श उद्योजक असेल किंवा एवढंच नाही तर अक्षरशः कामगारांचा सुद्धा तुम्ही सन्मान केला. ही खरोखर गौरवाची गोष्ट आहे. आपण आमच्या पाठीमध्ये कौतुकाची थाप मारली. नक्कीच आम्हाला या पंढरपूर नगरीमध्ये एक नवी उमेद, नवी ऊर्जा, एक नवी उर्मी आपल्या या पुरस्काराच्या माध्यमातून मिळणार आहे. मी हा मिळालेला पुरस्कार माझी आई सुमनबाई बोमारे असेल किंवा स्वर्गीय कालकृती रावसाहेब वानकडे, मला ज्यांच्याबरोबर यांनी घडवलं ते सर्व गुरुजन आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अर्पण करतो. आणि पुढे एकदा सर्व पुरस्कार विजेत्यांच्या वतीनं मी न्यूज सामाजिक व बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व बसत विभागाचे मनापासून व्यक्त करतो. मला या ठिकाणी आयोजन बोलण्याची 2 मिनिटे संधी दिली त्याबद्दल त्यांच्यासोबत सुद्धा आभार व्यक्त करतो. इथंच राहतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.
बहुजनांचा